अमरावतीच्या रिद्धपूरमधील एका आश्रमामध्ये तरुणीवर अत्याचार। गेल्या अनेक महिन्यांपासून 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार सुरू होते। अत्याचारामधून मुलीला 8 महिन्यांची गर्भधारणा झाल्याचंही समोर। तिघांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। नाशिकमध्ये सिग्नलवरील 1050 सीसीटीव्ही धूळ खात पडून सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्यानं बेशिस्त वाहन चालकांसह गुन्हेगार निर्धास्त। नागपूरमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाचे चटके तीव्र होणार। पारा 40 कडे सरकणार। बुधवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जालन्यामधील मंठा नगरपंचायतीची थकबाकी 1.25 ते 1.5 कोटी रुपयांवर 22 लाख रुपयांची वसुली। वारंवार नोटिसा देऊनही नागरिकांचा कर भरण्याकडे कानाडोळा। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये मॅट कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू। आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अकोलेकरांची पायी शेगाव वारी। 40 किलोमीटर पायी चालून गजानन महाराजांचं दर्शन घेणार। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये तरुणीनं संत गजानन महाराजांची रांगोळी साकारली। रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। भंडाऱ्यामध्ये पासपोर्टसाठी 11,021 जणांचे अर्ज। नागरिकांचा पासपोर्ट बनवण्याकडे कल वाढला। नांदेडमध्ये रब्बी हंगामातील गव्हाचं पीक बहरलं। पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त।